ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी वक्फ बोर्डावरून केंद्रावरती ताशेरे ओढले आहेत। वक्फ बोर्डाच्या जमिनी यांना हडप करायच्या आहेत। उद्या उठून सर्वांच्या जमिनी विकल्या जातील असा हल्लाबोल राऊतांनी अमित शहांवर केलाय। मोठ्या उद्योगपतींना वक्फच्या जमिनी देण्यासाठी सर्व सुरू असल्याचं ते म्हणाले। तर आताचा भाजपा हा मूळ पक्ष नसून तो आता दुसऱ्यांनी हायजॅक केलाय असं म्हणत राऊतांनी भाजपाला डिवचलंय। तर पुढे शिवसेना फोडणं हे एकनाथ शिंदेंचं ड्रीम प्रोजेक्ट होतं असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेंवरही हल्लाबोल केलाय। त्यांचं लक्ष या वक्फ बोर्डाच्या संपत्तीकडे गेलं। आता हे विकलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी हे विधेयक आहे। सगळा देश विकून झाल्यावरती त्यांना वक्फ बोर्डाची संपत्ती दिसली 2 लाख कोटींची। मग ते आपल्याच माणसांना मिळायला पाहिजे आणि मग त्यांनी हे वक्फ बोर्डाचं विधेयक सुधारणा विधेयकाच्या नावाखाली या संपत्तीचा गोरगरिबांना काय फायदा होणार, मुसलमानांना आहे ना। भविष्यामध्ये या सगळ्या संपत्त्या भारतीय जनता पक्षाच्या संबंधित उद्योगपतींच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्याच घशात जाणार आहेत, हे सत्य आहे। पण हिंदुत्वाचं नाव द्यायचं आणि गिळायचं। आमचा जन्म त्यांच्या आधी झाला, शिवसेनेचा 60च्या दशकात आणि 78 साली जन्माला। त्याच्यामुळे आमच्या समोर यांचा जन्म झालेला आहे। पण तेव्हा एका उदात्त हेतून यांचा जन्म झाला। जन्माला ज्यांनी घातलं अपक्ष, त्यात शहाजहान सारखे बिचारे तुरुंगात आहेत, लालकृष्ण अडवाणी। ते पक्षाचे संस्थापक मुरली मनोहर जोशी, अटलजी गेले आणि आता पक्ष दुसऱ्याच लोकांनी हायजॅक केलाय। हा खरा भारतीय जनता पक्ष नाही असं मी सांगतो। एकनाथ शिंदेचं ड्रीम प्रोजेक्ट एकच होतं, ते म्हणजे शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी नेऊन ठेवायची। हे त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं। बाकी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट विषयी माहीत नाही। पण शिंदेच्या त्या ड्रीम प्रोजेक्टचं काही त्याला सफलता मिळाली नाही। शिवसेना मजबूतीने उभी आहे। अजून ठीक आहे, आमदार खासदार गेले असतील, शिवसेना फार मजबूतीने उभी आहे। यूज अँड थ्रो मध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत ती, त्याचं काय ते त्याला काढता येणार नाही ना। यूज अँड थ्रो आहे, मध्ये ब आहे ना, त्या बचं काय बाप आहे तो। यावर आता मुरलीधर मोहोळ यांचीही प्रतिक्रिया समोर येते, पण ऐकूयात। मला असं वाटतं की ते खूप मोठे नेते आहेत की त्यांच्यावरती बोलणं कितपत योग्य माहीत नाही। पण संजय राऊत बोलतात म्हणजे फार काही त्याच्यात गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।